माझे पण दिवस येणार. खूप काम करून घेतलीस ना तू माझ्याकडून. धुणी करायला लावली, भांडी घासायला लावली, सगळं करायला लावलं ना. बघ आता मी काय करतो ते. अहो मला समजल अशा भाषेत बोला ना जरा. भाऊ माझा लाडका योजना आली. हो का? मग भरला का फॉर्म? हो हो. हे काय जस्ट कागदपत्रच काढायला गेलो होतो मी. का हो? कोणती कोणती कागदपत्र मागितली बरं तिथं? अगं तिथं मृत्यूचा दाखला मागून राहिले. म्हैस बांधतानाचे 2 फोटो, अंडरपॅन्टची झेरॉक्स, उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 500 रुपये पेक्षा कमी आणि बारवर 3000 पेक्षा बिल झालेले बिल पावती. हो का? मग तुम्ही काय करणार? कुठून आणणार म्हैस बांधतानाचे 2 फोटो? गावी जाऊन काढून येणार. बर. आणि ते बारवर 3000 पेक्षा बिल झालेली बिल पावती? ते होय, ते मित्रांना घेऊन जाणार आणि लाडका भाऊ योजनेचे पैसे भेटणार म्हणून त्यांना पार्टी देणार. बर. आणि ते उत्पन्नाचा दाखला, वार्षिक उत्पन्न 500 रुपये, ते मी आता योजनेचे पैसे भेटणार ना म्हणून काम सोडून मस्त घरी बसणार. आणि मी असा पण घरातले काम करतो तर तुम्हाला 500 रुपये वार्षिक पगार दे खाऊ पिऊन. काय सांगू राहिले? आणि ते मृत्यूचा दाखला ते कुठून आणणार? ते तर काय मी असा पण काम सोडल्यावर घरी तुझ्या हाताखाली राहून मरणारच आहे. मग भेटेल ना मृत्यूचा दाखला. मुर्दा बसवला तुमच्या जिभेला काय हाडबीड? काहीही बोलून राहिला हा माणूस. अहो ही योजना तुमच्यासाठी नाही, 12वी पास झालेल्यांसाठी आणि पदवीधर मुलांसाठी. अरे अच्छा, असं आहे होय. जावा तिथं घासणी ठेवली, भांडी घासून घ्या. लई अक्कल पाजून झाली. आत्ताचे दिवस बघून वाटतंय परत एकदा पाठीवर दप्तर घेऊन शाळेत जावं, परत एकदा कॉलेजला जावं. ते मौज मजा म्हणून नाही, ते लाडका भाऊ योजना आली ना म्हणून. लाडका भाऊ योजनेसाठी का पोरींच्या मागं फिरायसाठी? थांबा बघतेस तुमच्याकडं. अगं नाही 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 तसं नाही. ते घासणी कुठं ठेवले? चल जरा दाखव बघू.